एका खासगी दूरसंचार मोबाईल कंपनीकडून कळेमार्गे धामणी खोऱ्यातील गौशी मासुर्ली ते तुळशी खोऱ्यातील खामकरवाडी कुरणेवाडी बुरंबाडी दरम्यानच्या रस्त्यालगत केबल टाकण्यासाठी खुदाईचं काम सुरू आहे। यामुळे परिसरातील रस्त्याच्या बाजूपट्ट्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून रस्त्यावर धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय। संबंधित कंपनीने उत्खननासाठी पंचायत समितीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही। पंचायत समितीचे सहाय्यक अभियंता विनायक खोत यांनी हे विनापरवाना काम थांबवलं। संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं पंचायत समितीमधील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता NS कांबळे यांनी सांगितलं। कुरणेवाडी खामकरवाडी या रस्त्यावर विनापरवाना करणाऱ्या अनेक मोबाईल कंपनीने खोदाई केबल टाकण्याकरता खोदाई सुरू केलेली आहे। त्या खोदाई विनापरवाना त्यांनी सुरू करून कोणतीही परवाना किंवा परवानगी या डिपार्टमेंटची घेतलेली नाही आणि सदरची परवानगी न घेता तिथं धोकादायक काम त्यांनी केलेलं आहे आणि सदरचं काम आमच्यापर्यंत हे सदर शाखा अभियंता तात्काळ तिथे गेलेला असताना सदर शाखा अभियंत्यांच्या निदर्शनाला आलं। त्यांनी ऑन दी स्पॉट काम बंद केले कारण विनापरवाना काम सुरू केलं म्हणून आम्ही आता त्यांच्या सदर जिल्हा परिषदेला कारवाई करत आहोत।